नमस्कार. फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण एक असा विषय निवडला आहे जो आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात उपयोगी पण आहे, तर तो काही प्रमाणात घातक पण ठरतो आहे. तर आजचा आपला विषय आहे कोलेस्ट्रॉल, म्हणजेच अगदी सरळ सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर रक्तातील अथवा शरीरातील चरबी. आता जसं एखाद्या यंत्राला किंवा मशीनला सुरळीत चालण्यासाठी लुब्रिकेशन म्हणजेच ग्रीस अथवा वंगणाची गरज असते, तसंच आपल्या शरीरालाही व्यवस्थित चालण्यासाठी काही प्रमाणात कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलची गरज असते. आपल्या शरीराला जेवढं कोलेस्ट्रॉल लागतं त्यातलं जवळपास 75 ते 80% कोलेस्ट्रॉलची निर्मिती आपल्या लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये होते. उरलेलं ते 20 ते 25% कोलेस्ट्रॉल आहे हे आपल्याला आपल्या दैनंदिन म्हणजे रोजच्या आहारातून मिळतं. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरात काय काय कार्य करतं किंवा त्याचे फंक्शन्स काय आहेत हे आपण आता थोडक्यात पाहूया. तर सगळ्यात आधी म्हणजे कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील काही हॉर्मोन्स जसे इस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टिरोन आहे, या हॉर्मोन्सची निर्मिती करण्यास मदत करतं. तसंच विटॅमिन डी जे आपल्याला सूर्यकिरणातून मिळतं ते व्यवस्थित तयार होण्यासाठी आपल्या स्किन सेल्समध्ये एका ठराविक प्रमाणात कोलेस्ट्रॉल असणं गरजेचं असतं. तसंच कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील जे आपण आहार घेतो ते पचनाचं काम करतं. त्याचबरोबर आपल्या शरीरातील बऱ्याच चयापचय प्रक्रियेत देखील कोलेस्ट्रॉल हे मदत करतं. आजच्या काळात आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणजेच एकतर अनियमित जेवणाच्या वेळा किंवा फास्ट फूड, जंक फूड यांचं अतिप्रमाणात सेवन, व्यसनाधीनता किंवा बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव या व अशा बऱ्याच इतर कारणांमुळे आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होताना दिसतंय, तसंच वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढताना दिसतंय. आता हे जे चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होणं किंवा वाईट कोलेस्ट्रॉल वाढणं याला आपण डिस्लिपिडेमिया किंवा हायपर कोलेस्ट्रॉलेमिया असं म्हणतो. आता चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे जे कोलेस्ट्रॉल आपलं हृदय, मेंदू आणि इतर अवयवांचं काही आजारांपासून संरक्षण करतं ते कोलेस्ट्रॉल. तसंच जे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी घातक ठरतं त्या कोलेस्ट्रॉलला आपण वाईट कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. आता आपल्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं आहे किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल कमी झालं आहे हे आपण कसं ओळखायचं? तर यासाठी लिपिड प्रोफाईल या नावाची रक्त तपासणी केली जाते. तर या तपासणीमध्ये चांगल्या अथवा वाईट कोलेस्ट्रॉलचं मूल्यमापन होतं. आता चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL कोलेस्ट्रॉल ज्याला आपण हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स असं म्हणतो. तसंच वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल किंवा VLDL कोलेस्ट्रॉल ज्याला लो डेन्सिटी लायपोप्रोटीन किंवा व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स असं म्हणतात. आता याच लिपिड प्रोफाईलच्या तपासणीमध्ये अजून एका फॅटची तपासणी केली जाते ज्याला आपण ट्रायग्लिसराईड म्हणतो. तर हे ट्रायग्लिसराईड्स म्हणजेच फॅट हेही आपल्या शरीरासाठी बऱ्याच प्रमाणात घातक असतात. आपण हे जाणून घेऊया की हे जे आपण हायपर कोलेस्ट्रॉलेमिया किंवा डिसलिपिडेमिया ह्याची माहिती घेतली याचा धोका कोणाकोणाला असतो किंवा ह्याची तपासणी कोणी केली पाहिजे. तर सर्वप्रथम म्हणजे जे अगदी रेग्युलर बेसिसवरती प्रोसेस्ड फूड किंवा कॅन्ड फूड किंवा पॅकेज्ड फूड यांचं सेवन करतात त्यांना हायपर कोलेस्ट्रॉलेमिया किंवा डिसलिपिडेमियाचा किंवा त्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेले असण्याची शक्यता आहे. कारण जे पॅकेज्ड फूड्स आहेत किंवा प्रोसेस्ड फूड्स आहेत किंवा कॅन्ड फूड्स आहेत ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ज असतात त्या फूड्समध्ये सॅच्युरेटेड फॅट म्हणजे जे फॅट आपल्या हृदयासाठी हानिकारक असतं ते फॅट आणि ट्रान्स फॅट ह्याचे प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर ज्यांना व्यसनाधीनता आहे म्हणजे एकतर अल्कोहोल झालं किंवा स्मोकिंग झालं किंवा टोबॅको चिविंग झालं यांना पण हायपर कोलेस्ट्रॉलेमिया होण्याचा चान्सेस आहे. कारण जे टोबॅको किंवा स्मोकिंग मी तुम्हाला म्हटलं त्यामध्ये एक निकोटीन नावाचं जे फॅक्टर असतं किंवा केमिकल असतं त्यामुळे आपल्या शरीरातील HDL कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्याचे आणि VLDL किंवा LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचे चान्सेस असतात. तसंच हायपर कोलेस्ट्रॉलेमिया किंवा डिसलिपिडेमिया हे अनुवंशिक पण आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जर आईला किंवा वडिलांना किंवा घरामध्ये अजून कोणालाही जर वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा जर आजार असेल तर त्या व्यक्तीलाही किंवा त्या व्यक्तीनेही आपल्या कोलेस्ट्रॉलची तपासणी रेग्युलरली केली पाहिजे.
ज्या व्यक्तीला किंवा मधुमेही रुग्णांना दीर्घकालापासून मधुमेहाचा त्रास आहे किंवा त्यांचे शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये नाही आहेत किंवा नाही राहत आहेत, त्यांनी पण आपल्या कोलेस्ट्रॉलची तपासणी रेग्युलरली केली पाहिजे. थोडक्यात काय तर सर्वांनीच एका ठराविक वयानंतर आपल्या कोलेस्ट्रॉलची तपासणी केली पाहिजे. म्हणजे साधारणतः 35 नंतर किंवा 40 नंतर किमान वर्षातनं ते किंवा 1.5 वर्षातनं प्रत्येक व्यक्तीने आपले रेग्युलर हेल्थ चेकअप करून घेतला पाहिजे. त्यामध्ये लिपिड प्रोफाईल या नावाचा जो रक्त तपासणी मी तुम्हाला सांगितली ती नक्की केली पाहिजे. लिपिड प्रोफाईल आहेच, पण त्याहीसोबत बाकी भरपूर रक्त तपासण्या ज्या आहेत त्या आपण किमान वर्षातनं किंवा 1.5 वर्षातनं 2 वर्षातनं का होईना रेग्युलरली केल्या पाहिजेत. अगोदर जसं होतं की बीपीचा त्रास किंवा शुगरचा त्रास एका ठराविक वयानंतरच व्हायचा, तसं आता कोणताही आजार वय बघत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रेग्युलरली आपले हेल्थ चेकअप्स केले पाहिजे. थोडक्यात काय तर रिस्क फॅक्टर्स असो अथवा नसो, प्रत्येक व्यक्तीने 35 नंतर किंवा 40 नंतर आणि त्यात जर काही प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स जसं स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे जर तुम्हाला असेल तर 35 नंतर प्रत्येक व्यक्तीने आपले रेग्युलर हेल्थ चेकअप्स केले पाहिजे. तर ही होती कोलेस्ट्रॉलबद्दल काही माहिती. तसेच काही कोलेस्ट्रॉलचे प्रीडिस्पोजिंग रिस्क फॅक्टर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोलेस्ट्रॉलचे नॉर्मल लेवल्स काय किंवा कोणाला आपण म्हणू शकतो की किती लेवल्स नंतर कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा कमी आहे हे आपण म्हणू शकतो, हे जाणून घेणार आहोत. तसेच काही हर्बल उपाय किंवा आयुर्वेदिक उपाय आपण जाणून घेणार आहोत. तर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर या नोटवरती आपण इथेच थांबत आहोत. याच व्हिडिओची पुढील माहिती जाणून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.